नमस्कार मित्रांनो, अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। नुकताच राज्यसेवेचा पेपर होऊन गेलेला आहे आणि आता सध्या मुलं हे मुख्याच्या तयारीला लागलेले आहेत। तर मुख्याच्या तयारी करताना त्यांच्यासमोर काय काय प्रश्न येतात? तर सर्वप्रथम प्रश्न येतो की पूर्ण सिलेबस ते पाठ करतात, मागचे प्रीवियस क्वेश्चन पेपर ते बघतात आणि त्यानंतर ते संदर्भ साहित्य शोधायला लागतात। तर संदर्भ साहित्य शोधताना त्यांना खूप कन्फ्युजन होतं की मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, की कोणतं पुस्तक आपण वापरायचं किंवा कोणत्या सब्जेक्टसाठी किती पुस्तकं रेफर करायची। या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण देणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही पुस्तकं आहेत, जे संदर्भ साहित्य आहेत, त्याचं जे फ्रंट कव्हर आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की कोणतं पुस्तक आपल्याला महत्त्वाचं आहे। त्याच्याबद्दल आपण आज सगळी डिटेल माहिती घेणार आहोत। जे मुलं टॉपर्स आहेत किंवा मी जे काही मागच्या वर्षी पुस्तकं रेफर केले होते त्या सगळ्या गोष्टींचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुस्तकांचं एक लिस्ट देण्याचा प्रयत्न आपण इथे करत आहोत। चला तर मग व्हिडिओला आपण सुरू करूयात। सर्वप्रथम आपण बघूयात की GS1 जो सामान्य अध्ययनाचा पेपर 1 असतो त्या पेपरचे जे काही पुस्तकं आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करू। यामध्ये जर बघितलं तर GS1 हा जो सब्जेक्ट आहे तो 150 प्रश्न 150 मार्क्स 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा हा पेपर असतो। आणि यामध्ये जर बघितलं तर इतिहासाचे जवळपास 60 प्रश्न असतात, भूगोलाचे 55 प्रश्न असतात, कृषी या क्षेत्रावर 30 प्रश्न असतात आणि रिमोट सेन्सिंगचे हे 5 प्रश्न असतात। तर आता तुम्हाला जेव्हा हे संदर्भ साहित्य तुम्हाला शोधायला तुम्ही जातात किंवा मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही पुस्तकं घेतात तेव्हा तुम्ही असा विचार केला पाहिजे की वेटेज कोणत्या सब्जेक्टला किती आहे आणि मी एका सब्जेक्टसाठी किती पुस्तक रेफर करायला पाहिजे। आता इथे इतिहास हा 60 प्रश्नाला आहे, तर 60 प्रश्नामध्ये इतिहासाचं डिव्हिजन पडलेलं आहे आपल्याकडे। तर आपण डिव्हिजन कसं पाडतो की आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक, अशा पद्धतीने आपण डिव्हिजन केलेलं आहे इतिहासाचं। त्यानंतर भूगोलमध्ये आपण काय केलेलं आहे, फिजिकल जिओग्राफी, क्लायमेटचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडा इन्व्हायरमेंटचा भाग आहे। त्यानंतर आपण कृषीमध्ये वॉटर मॅनेजमेंट आहे, सॉईल आहे आणि त्यानंतर रिमोट सेन्सिंगचे 5 प्रश्न। तर आपल्या सिलेबसमधले जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट कवर करणारं जे काही पुस्तक असणार आहे मार्केटमध्ये ते तुम्ही घ्यायला पाहिजे, ते संदर्भ साहित्य तुम्ही यूज करायला पाहिजे। तर आपण 1 बाय 1 बघूयात की कोणतं संदर्भ साहित्य हे महत्त्वाचं आहे किंवा ते तुम्ही रेफर करायला पाहिजे। बघा, सर्वप्रथम आपल्या समोर एक पुस्तक दिसतंय, महाराष्ट्राचा इतिहास, इयत्ता 11वी, हे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे। आता या महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकामध्ये तुमचं जे काही प्रश्न येतात महाराष्ट्राच्या इतिहासावरचे ते सगळे कवर होऊ शकतात। बऱ्यापैकी सगळे प्रश्न या पुस्तकातून कवर होतात, इव्हन लाईन टू लाईन पण या पुस्तकातून पडते, प्रीसाठी पण आणि मेनसाठी पण, दोन्हीसाठी महाराष्ट्राचा इतिहास 11वीचं पुस्तक मस्ट आहे। त्यानंतर एक महत्त्वाचं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास, ही सुधारित आवृत्ती तुम्ही घेऊ शकता। समाधान महाजन सरांचं हे पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं। यामध्ये तुम्हाला सगळा सिलेबस तुमचा कवर होणार आहे। या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही जे काय आपल्या सिलेबसचे पॉईंट टू पॉईंट आहे ते सगळे या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटतील। इवन याच्यामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा वगैरे पण तिथपर्यंतच्या सगळ्या घडामोडी, समाजसुधारक सगळे दिलेले आहेत। त्यामुळे हे छान पुस्तक आहे, हे तुम्ही एक बेसिक पुस्तक, एक तुमचं बेसिक पुस्तक म्हणून तुम्ही याला यूज करू शकतात। त्यानंतर पुढचं पुस्तक आहे बघा, महाराष्ट्रातील समाजसुधारक, जेवढे काही समाजसुधारक त्यांच्याबद्दलची जी डिटेल माहिती आहे ती या पुस्तकात तुम्हाला भेटेल। S गाठाळ सरांचं हे पुस्तक आहे, तर हेही खूप छान आहे, हे तुम्ही रेफर करू शकता। त्यानंतर आपण आता भूगोलावर येऊयात। तर भूगोलमध्ये जर बघितलं तर 11वी NCERTचं पुस्तक आहे फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि अजून एक पुस्तक आहे की इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट। असे 2 पुस्तकं आहेत 11वी NCERTचे। तर हे तुम्हाला एकतर PDF अवेलेबल असेल किंवा तुम्ही बुकही घेऊ शकतात। अशा पद्धतीने हे 2 पुस्तकं तुम्ही रेफर करू शकतात फंडामेंटल फिजिकल जिओग्राफीसाठी। त्यानंतर आपण पुढे जाऊयात, एक 11वीचं स्टेट बोर्ड आहे नवीन, त्या भूगोलाच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला जे काही भूरूपं आहेत भूरूपांबद्दलची माहिती म्हणजे फिजिकल जिओग्राफी तुम्हाला यामध्ये चांगल्या पद्धतीने भेटेल। त्यानंतर एक महत्त्वाचं पुस्तक आहे की जे भरपूर मुलं रेफर करतात, त्याचं नाव आहे बघा भूगोल व कृषी, ही सुधारित आवृत्ती तुम्ही घेऊ शकता। AB सौदी सरांचं हे पुस्तक आहे भूगोल व कृषी। यामध्ये एक भूगोल व पर्यावरण असं एक पुस्तक येतं आणि पण हे जर पुस्तक घेतलं तुमचं कृषीचं पण याच्यामध्ये पार्ट कवर होतो। त्यानंतर रिमोट सेन्सिंगचा जो पार्ट आहे तोही या पुस्तकात बऱ्यापैकी दिलेला आहे।
आपण जे सगळे पुस्तकं बघत आहोत ते मराठी मीडियमसाठी बघत आहोत, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर बघूयात की महाराष्ट्राचा भूगोल. आता हा जो हे जे वरचं पुस्तक होतं ते होतं ओव्हरऑल भारताचा भूगोल आणि थोडंफार क्लायमेटॉलॉजी, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण भारताचा भूगोल याच्यामध्ये जास्त कव्हर होतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलसाठी एक स्पेशल पुस्तक घ्यावं लागेल. आता याच्यासाठी तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. एक महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक घेऊ शकतात, आणि त्यानंतर तुमच्याकडे एक पर्याय आहे की AB सौदी सरांचंच महाराष्ट्राचं भूगोल हे पुस्तक आहे, ते हे तुम्ही रेफर करू शकतात. त्यानंतर आता भूगोलमध्ये मॅपचा खूप जास्त उपयोग असतो. तर भारताच्या मॅपसाठी तुम्ही ॲटलस फॉर इंडिया ऑक्सफर्डचं जे आहे ते तुम्ही मॅपसाठी रेफर करू शकतात. आणि महाराष्ट्राच्या मॅपसाठी तुम्ही कोणतेही एक AB सौदी सरांचं, किंवा मी जे यूज केलं होतं ते विज्ञान मंदिर याचं होतं, महाराष्ट्राचा भौगोलिक ॲटलस. तर तुम्ही महाराष्ट्राचा जिथं तुम्हाला चांगला नकाशे भेटतील ते तुम्ही रेफर करू शकतात महाराष्ट्राच्या मॅपसाठी. त्यानंतर अजून एक पुस्तक आहे ॲग्रिकल्चरसाठी. तर बघा, ते पुस्तक आहे कट्टायन यांचं पुस्तक आहे, ते अरुण कट्टायन सर यांचं फंडामेंटल ऑफ ॲग्रिकल्चर वॉल्यूम 1. याचे 2 पुस्तकं आहेत असे, वॉल्यूम 1, वॉल्यूम 2. तर आपल्याला वॉल्यूम 1 हे रेफर करायचं आहे, कुशाल पब्लिकेशनचं, आणि हे इंग्लिश मीडियममधून पुस्तक आहे. इंग्लिश मीडियम जरी असलं तरी यामध्ये जी काही लँग्वेज यूज केलेली ती सोपी आहे, ती तुम्हाला समजण्यात सोपी जाते, कारण की ॲग्रिकल्चर जो सब्जेक्ट आहे तो थोडा टेक्निकल सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ॲग्रिकल्चरचं अजून वाचायचं असेल तर तुम्ही 11वी आणि 12वीचे जे काही स्टेट बोर्ड आहे महाराष्ट्र शासनाचं, तर ते तुम्ही कृषी या घटकावर जो काही पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकतात, 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड ॲग्रिकल्चरसाठी. त्यानंतर आता बघूयात की जे काही आपल्याला चालू घडामोडीवरचे प्रश्न विचारतात GS1मध्ये, जसं की कोणत्या घटनेला 100 वर्ष कंप्लीट आहे, किंवा आता कोणतं नवीन स्मारक उभारलेलं आहे, किंवा भूगोलाची एखादी घटना असेल, जिओपॉलिटिक असेल, किंवा ॲग्रिकल्चरमध्ये कोणतं काही संशोधन झालेलं असेल, किंवा नीम कोटेड युरियाबद्दल काही असेल माहिती, म्हणजे अशी जे काही माहिती असते डायनॅमिक, तर ती माहिती तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही त्यासाठी काय करू शकतात, जे मंथली आपण मॅगझिन घेतो करंट अफेअर्ससाठी, तर त्यासाठी तुम्ही यशाची परिक्रमा हे पृथ्वी प्रकाशनाचं आहे, तर ते तुम्ही रेफर करू शकतात. म्हणजे मागच्या 1.5 वर्षाचे जे काही पृथ्वी प्रकाशनाचे यशाची परिक्रमा हे मॅगझिन आहे, ते तुम्ही जर रेफर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्टर वाईज सगळं माहिती दिलेली असते. राजकीय घडामोडी, त्यानंतर सायन्स अँड टेक, अशा पद्धतीने सगळ्या घडामोडी याच्यामध्ये असतात. तर त्यातलं जे काही इतिहासाच्या संदर्भात, भूगोलाच्या संदर्भात किंवा ॲग्रिकल्चरच्या संदर्भात जे काही माहिती येते तर ते तुम्ही नोट्सच्या स्वरूपात काढून घेऊ शकतात, आणि त्याचा इथं GS1साठी तुम्ही याचा यूज करू शकतात. आता जर तुम्ही एक नोटीस केलं असेल तर तुम्हाला एक समजेल की GS1 या सब्जेक्टसाठी तुम्हाला भरपूर पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, आणि याचा सोर्सेस खूप आहेत. पण जर ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर वेटेज तर सारखंच आहे सगळ्याला. आता तुम्ही इतके जर 12 हे टोटल 11 किंवा 12 सोर्सेस तुमचे होत आहेत GS1साठी. आणि GS1 हा थोडा हार्ड सब्जेक्ट आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीचे सब्जेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही जर हेच पुस्तकं जर बेसिक ठेवले आणि या बेसिक पुस्तकांना जर मल्टिपल रीडिंग दिली, रिव्हिजन जास्त केलं, तर तुम्हाला नक्कीच GS1मध्ये याच्यासाठी फायदा होऊ शकतो. आणि रिमोट सेन्सिंगसाठी तुम्ही थोडं इंटरनेटचाही यूज करू शकतात. आता हे जे पुस्तक आपण बघितले हे GS1चे झालेत. त्यानंतर आपण GS2चे पुस्तकं बघूयात. GS2 सेम तसंच आहे, 150 प्रश्न, 150 मार्क्स. याच्यामध्ये 3 आपण भाग करू शकतो. एक कोअर पॉलिटी, त्याच्यानंतर प्रशासन गव्हर्नन्सचा भाग, आणि एक आहे कायदे. तर कायदे जवळपास आपल्याला 30 प्रश्न कायद्यावर येतात, आणि बाकीचा जो उरलेला पार्ट आहे तो पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा असतो. तर याचे आपण संदर्भ साहित्य बघूयात. तर सर्वात महत्त्वाचं जे पुस्तक आहे पॉलिटीमध्ये ते आहे इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं. हे कोअर पॉलिटीसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे. याचं लाईन टू लाईन तुम्ही वाचलं पाहिजे, कारण की याच्यातून तसे प्रश्न आयोग विचारत असतो. तर हे एक सर्वात महत्त्वाचं पुस्तक, हे तुम्ही प्रीला पण यूज केलेलंच असणार. त्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे, भरपूर मुलांचा प्रश्न असतो की सर प्रशासनासाठी काय वाचायचं. तर प्रशासनासाठी एक चांगलं पुस्तक आहे, तर भारतीय संविधान, राजकारण आणि कायदे, हे तुकाराम जाधव सरांचं पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं. या पुस्तकामध्ये सिलेबस जो आहे तो पूर्ण कवर होतो, आणि प्रशासनाबद्दलचे जे काही चांगला सोर्स आहे हा त्यासाठी तुम्ही यूज करू शकतात. तर तुकाराम जाधव सरांचं हे प्रशासनासाठीचं हे पुस्तक आहे. त्यानंतर जर बघितलं तर कायदे,
कायदे करताना तुम्ही बेअर ॲक्ट्स वाचले पाहिजे. हे बेअर ॲक्ट्स तुम्हाला इंटरनेटवर भेटू शकतात. ते सगळे बेअर्स ॲक्ट्स तुम्ही एक बंच करून ते तुम्ही रेफर करू शकतात. जसं की तुमच्यासमोर दिसतं आहे, याच्यामध्ये मी सगळ्या कायद्यांचे बेअर ॲक्ट्स जे आहेत ते कंबाईन करून रीड केले होते. त्यानंतर आहे पंचायत राज. पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं जे पुस्तक आहे त्याची जी लेटेस्ट एडिशन असेल ते तुम्ही वापरली पाहिजे. तर पंचायत राजसाठी हे पुस्तक तुम्ही नक्की रेफर करा. ह्या पुस्तकाच्या मागे जे काही टेबल्स दिलेले असतात सारांश स्वरूपात, तर तेही तुम्ही रिव्हिजनसारखं त्याला यूज करू शकतात. तर पंचायत राजचाही तुमचा प्रश्न इथे सॉल्व्ह होईल. त्यानंतर सेम आपले परिक्रमामध्ये जे काही राजकीय घडामोडी येतात, जसं की मागच्या वेळेस प्रश्न आला होता मेन्समध्ये की गोवा इलेक्शनबद्दल प्रश्न आला होता. म्हणजे आपण काय करतो की पुस्तकावर एवढं डिपेंड नाही राहू शकत. आपल्याला थोडी जी डायनॅमिक गोष्ट आहे, जी चालू घडामोडीमध्ये राजकीय घडामोडी ज्या चालू आहेत त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. सध्या जे पक्षांतरबंदी कायद्याबद्दल चालू आहे किंवा जे काही नवीन कायदे संसदेमध्ये पारित होतात किंवा जे काही घटनादुरुस्त्या असतात, ज्या काही लेटेस्ट असतात, त्याची सगळी माहिती तुम्हाला या मासिकामध्ये भेटू शकते. त्याच्यामुळे हे मासिकही तुम्ही रेफर केलं पाहिजे. त्यानंतर आहे आपलं PYQ, जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचंही तुम्ही एक बंच करून ते तुम्ही रेफर करू शकतात. हे तसं तुमच्यासमोरही दिसतं आहे की सगळ्या GS1चा एक बंच करू शकतात, GS2चा एक बंच करू शकतात आणि ते तुम्ही रेफर करू शकतात. त्यानंतर आपण बघूयात आता सामान्य अध्ययन पेपर 3, त्याला आपण HRD HR असं म्हणतो. यामध्ये पण सेम तसंच आहे. यामध्ये जर बघितलं 2 भाग कसे पडतात. HRDमध्ये एज्युकेशन, हेल्थ, व्यावसायिक शिक्षण, HRD हा एक पार्ट होतो. आणि त्यानंतर HR जो पार्ट आहे, HRमध्ये थोडं योजनांवर जास्त भर दिलेला असतो. त्याच्यामध्ये मग महिलांच्या योजना, बालकांच्या योजना, युवकांच्या योजना, वृद्ध व्यक्तींच्या योजना अशा पद्धतीने तो डिव्हिजन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर सिलेबस समोर ठेवून तुम्हाला कोणतं पुस्तक रेफर करायचं ते तुम्ही डिसाईड करतात. आता आपण 1 बाय 1 बघूयात की सर्वात एक महत्त्वाचं पुस्तक आहे HRD आणि HR दोन्हीसाठी दिलीप खाटीकर सरांचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक सिलेबस सगळं कवर करतं आणि इवन याच्या मागे PYQ पण दिलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक सध्या तरी HRDसाठी चांगलं आहे. हे तुम्ही रेफर करू शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की या HRDमध्ये जे काही गोष्टी म्हणजे जे काही सिलेबसचे पॉईंट्स आहेत, जसं की NCERT, UGC, त्यानंतर आपल्याला CBSE किंवा AICTE असे जे काही इन्स्टिट्यूट आहे, एम्स, IIT यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याची माहिती काढली पाहिजे. कारण की त्या वेबसाईटवरची जी माहिती आहे, अबाउट असमध्ये जी काय माहिती दिलेली असते वेबसाईटवर, तर ती तशी आयोग काय करतं, प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारत असतं. त्याचं तुमच्यासमोर दिसत असेल बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे UGCच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. मग त्याचं स्थापना कधी आली UGCची वगैरे त्या वेबसाईटवर तुम्हाला भेटतं. तर तशा प्रकारे तुम्ही वेबसाईट रेफर करू शकतात HRD आणि HRसाठी. त्यानंतर एक पुस्तक आहे देसले सरांचं पार्ट 2 डेव्हलपमेंट म्हणून, इकॉनॉमिक्सचं पुस्तक. ते पार्ट 2 ही तुम्ही रेफर करू शकतात. कारण की या पुस्तकामध्ये जे काही योजना दिलेल्या आहेत त्या योजना आणि मानवी हक्क UDHR हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटतं. आणि आंतरराष्ट्रीय संघटना वगैरे पण याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही पुस्तक रेफर करायला पाहिजे. याच्यातून पण तसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा UDHR, जे काही 30 कलमं आहेत UDHRचे, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, ते तुम्ही बेअर ॲक्ट्स किंवा जे तुम्हाला अवेलेबल होईल ते 30 जे काही ॲक्ट आहेत ते तुम्ही सगळे करायला पाहिजे. त्याच्या वेबसाईटवर पण तुम्ही जाऊ शकतात. त्यानंतर जो एक पार्ट आहे HRमध्ये आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना, तर त्याच्यासाठी तुम्ही त्या स्पेसिफिक संघटनेच्या वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती काढू शकतात. जसं की तुमच्यासमोर दिसतं युनायटेड नेशनची वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये अबाउट असवर जाऊन तुम्ही त्या युनायटेड नेशन या संघटनेची माहिती घेऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही ASEAN किंवा युरोपियन युनियन किंवा NATO अशा पद्धतीने जे काही तुम्हाला आंतरराष्ट्रीय संघटना वाचायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आधी त्या वेबसाईट रेफर करू शकतात. कारण की हा जो HRDचा पार्ट आहे तो पुस्तकात कमी पण इंटरनेट किंवा डायनॅमिक पार्ट जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इंटरनेटचा यूज या सब्जेक्टसाठी जास्त करावा लागतो. आणि जे बेसिक पुस्तक आपण सांगितलं खाटेकर सरांचं आणि देसले सरांचं ते तुम्ही नक्की रेफर करू शकता. त्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे आपला सामान्य अध्ययन पेपर 4, यामध्ये जर बघितलं तर इंडियन इकॉनॉमी, त्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आणि त्यानंतर सायन्स अँड टेक असे 3 त्याच्यामध्ये आपण भाग पाडू शकतो. सायन्स टेकवर साधारणतः 45 प्रश्न येतात आणि जे उरलेले 106 प्रश्न आहेत तर ते आपल्या ॲग्रिकल्चरच्या इकॉनॉमी
आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर असतात. तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक जे आहे सध्या, तर ते आहे बघा इकॉनॉमिक्सचं किरण देसले सरांचं पुस्तक. हे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे, कारण की याच्यातून जे तुमचा सिलेबस आहे तो सगळा कवर होतो आणि जी काही ॲनालिटिकल आणि कन्सेप्च्युअल माहिती आहे ती या पुस्तकात दिलेली आहे. जे काही आपल्याला अर्थतज्ञ विचारतात, त्यांचा कोट विचारतात, तर त्या अर्थतज्ञांची पण माहिती याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. शक्यतो लेटेस्ट एडिशन घेण्याचा प्रयत्न करा, कारण की लेटेस्ट एडिशन जर घेतलं तुम्हाला एक फायदा असतो की तुम्हाला बजेट इकॉनॉमिक सर्वे हा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे बजेट. आता आपल्याला माहिती आहे की GS4 जर करायचं असेल तर तुम्हाला बजेट इकॉनॉमिक सर्वे हा मस्ट आहे. युनियन बजेट आहे, ते युनियन बजेटचे तुम्ही PDF वाचू शकता किंवा त्याचे जे काही समरीज आहेत ते तुम्ही बघू शकतात. महाराष्ट्र शासनाचं तुम्ही बजेट बघू शकतात. त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे केंद्राचं पण आणि राज्याचं पण, हे तुम्ही दोन्ही त्याचे डॉक्युमेंट तुम्ही रेफर करायला पाहिजे. त्यानंतर जर बघितलं सायन्स आणि टेकसाठी सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे विज्ञान व तंत्रज्ञान. तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये रेफर केलेलं थोडं बेटर राहील, कारण की इंग्लिशमध्ये जे काही कन्सेप्ट असतात सायन्सच्या त्या जास्त क्लिअर होतात असं मला वाटतं. तर हे एक तुमच्यासमोर मराठी मीडियममध्ये पुस्तक आहे बघा, विज्ञान व तंत्रज्ञान. याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचं पण पार्ट आहे. पुढं एक पुस्तक आहे बघा भगीरथ प्रकाशनचं रंजन कोळंबे सरांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान. यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी चांगला दिलेला आहे, तर तुम्ही हेही रेफर करू शकता. त्यानंतर जे काय आपल्याला संस्था आहेत जसं की इस्रो किंवा DRDO अशा ज्या संस्था आहेत सायन्स अँड टेकच्या संदर्भात, किंवा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर अशा पद्धतीचे, तर त्याच्या तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती घेऊ शकतात. जसं तुमच्यासमोर दिसतं आहे इस्रोची ही वेबसाईट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट असतात ते सगळे तुम्हाला इथं भेटून जाईल. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी हाच थोडा मोठा पार्ट आहे, तो सर्वात जास्त डिफिकल्ट आहे असं मुलांना वाटतं. तर बायोटेक्नॉलॉजीसाठी तुम्ही काय करू शकतात, तर जे काही स्टेट बोर्ड आहे महाराष्ट्र शासनाचं त्याच्या 11वीचं आणि 12वीचे जे काही पुस्तकं आहेत बॉटनी बायोलॉजीचे, त्याच्यामध्ये जर बायोटेक्नॉलॉजी हा पार्ट दिलेलाच असतो, तर तो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट तुम्ही त्याच्यातून वाचू शकतात. म्हणजे तुम्ही सिलेक्टिव्ह रीडिंग करू शकतात 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डचे. त्यानंतर तमिळनाडू या राज्याचं स्टेट टेक्स्टबुक आहेत, त्या टेक्स्टबुक जो 11वीचा टेक्स्टबुक आणि 12वीचा टेक्स्टबुक आहे त्यांचं बॉटनी या सब्जेक्टचं, तेही तुम्ही रेफर करू शकतात. ते आपल्या ग्रुपवर आपण टाकलेलंच आहे ऑलरेडी. त्या ग्रुपवर आपण एक त्यांच्या स्टेट बोर्डचे एक 11वीची आणि 12वीची PDF टाकलेली आहे. तर त्या PDFमध्ये तुम्ही जाऊन बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर आपलं प्लांट टिश्यू कल्चर, त्यानंतर DNA RNA रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी वगैरे जो का पार्ट आहे बायोटेक्नॉलॉजीचा, जो सर्वात जास्त डिफिकल्ट जातो मुलांना, तर तो आपण त्याच्यामध्ये सगळा एक्सप्लेन केलेला आहे. जीन मॅपिंग वगैरे जो काही प्रकार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, हे सगळं आपण त्या पुस्तकातलं जे काही PDF आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेले आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा ऑफिसर्स ड्रीम, हे तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला याच्यावर भरपूर मटेरियल किंवा कंटेंट भेटेल. पुढे जाऊयात आपण. आता बघा इंग्लिश या भाषेसाठी जर बघितलं तर इंग्लिशचं आपल्याला माहिती आहे डिस्क्रिप्टिव्ह आणि MCQ पॅटर्नचे दोन्ही पेपर होतात. तर इंग्लिश MCQसाठी जर बघितलं तर पालन सुरी हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातून तुम्ही होकॅप करू शकतात. चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सगळे शब्दार्थ वगैरे दिलेले आहे. इडियम्स आणि जे काही फ्रेजेस असतात ते सगळे त्याच्यामध्ये कवर होतात. तर ते पालन सुरी पुस्तक पण इथे महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक रेन आणि मार्टिनचं पुस्तक आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर वगैरे बऱ्यापैकी कवर होईल, तर हे तुम्ही रेफर करू शकता. याचे 2 पुस्तकं येतात, एका पुस्तकामध्ये एक्सरसाइज असते आणि एका पुस्तकामध्ये त्याचे आन्सर्स असतात. त्यानंतर मराठी भाषेसाठी जर बघितलं तर मराठीसाठी सर्वात जे काही प्रसिद्ध पुस्तक आहे ते आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. याच्यामध्ये 3 पुस्तकं येतात बघा. एक जो असतो तो शब्दरत्नासाठी, शब्दांचं संग्रहासाठी. त्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे ते ओरिजिनल त्यांचं मराठी व्याकरण आणि लेखन या भागासाठी येतं, हे जे रेड कलरचं पुस्तक दिसतं आहे. आणि जो तिसरं पुस्तक त्यांचं आहे ते सराव प्रश्नसंचासाठी. आता काही मुलं फक्त हे रेडवालंच रेफर करतात, पण माझं असं सांगणं असेल की तुम्ही हे शब्दरत्न आणि व्याकरण हे दोन्ही पुस्तकं रेफर करायला पाहिजे. कारण की शब्दरत्नमध्ये जे काही शब्दार्थ असतात, जे काही म्हणी असतात त्या तशा आयोग विचारतं. त्याच्यामुळे तुम्ही हे 2 पुस्तकं तरी कंपल्सरी वाचायला पाहिजे. आणि सराव प्रश्नसंच हा तुमच्यावर आहे, तुम्हाला घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. असे 3 पुस्तकांचा संच तसा भेटतो मार्केटमध्ये, तर तुम्ही तेही रेफर करू शकतात. तर मित्रांनो बघा, आपण आता सगळ्या
जे काही सब्जेक्ट आहे सगळ्या सब्जेक्टचे सोर्सेस सांगितले, संदर्भ साहित्य सांगितले आणि हे थोडे ऑथेंटिक आहे. आणि आधीच मी सांगतो की हे पुस्तकांचं काय आपल्याला पब्लिसिटी वगैरे काही करायचं नाही आहे. सो हे स्पॉन्सर पण नाही आहे. त्याच्यामुळे हे मी जे यूज केले होते ते सांगण्याचा तुमच्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला होता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.